जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, येत्या खरीप हंगामापासून अर्थात जुलै 2025 पासून शेतकऱ्यांना अतिवृष्टी असेल किंवा इतर कुठल्याही परिस्थितीमध्ये जर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं झालेलं नुकसान असेल तर त्याच्यासाठी दिली जाणारी नुकसान भरपाई ही फक्त आणि फक्त फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे. मित्रांनो, यापूर्वीच आपण पाहिलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला होता आणि याचबरोबर आता अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यासाठी सुद्धा फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे. याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. आज 29 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्या जी.आरच्या माध्यमातून परिपत्रकाच्या माध्यमातून आपण पाहू शकता, केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. कृषी विभागांच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीने आणि परिणामकारक मिळवण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे. 15 जुलै 2025 पासून मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या शेतजमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी बंधनकारक करण्यात येत आहे. शेतकरी नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीनं जे काही पंचनामे असतील, हे पंचनामे करत असताना त्याच्यामध्ये फार्मर आयडी नंबर टाकण्यासाठी एक रकाना खाली ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर ज्यावेळेस शेतकऱ्यांची केवायसी होईल, ती केवायसी प्रक्रिया पार पाडत असताना सुद्धा त्याच्यामध्ये फार्मर आयडी साठीची एक ऑप्शन दिली जाणार आहे. अशा प्रकारचे काही महत्त्वाचे असे मुद्दे याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. टप्प्याटप्प्यानं ई पंचनामा राज्यात सुरू असताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आयडी हा बंधनकारक असणार आहे. अशा प्रकारचे काही महत्त्वाचे असे निर्बंध निर्देश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. अर्थार्थी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या नुकसान भरपाया या देत असताना फार्मर आयडी असेल तरच त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामुळे आता फार्मर आयडी शेतकऱ्यांना काढणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, फार्मर आयडी काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कागदपत्र लागत नाहीत. तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, शेतजमिनीचे सर्वे नंबर ही फक्त माहिती तुम्ही घेऊन स्वतःच्या मोबाईलवरून आपला फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करू शकता किंवा जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन सुद्धा आपला फार्मर आयडी बनवू शकता. येणाऱ्या काळामध्ये पीक विमा भरण्यासाठी, पीक विमा मिळवण्यासाठी, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी, PM किसान नमो शेतकरी सारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा फार्मर आयडी बंधनकारक असणार आहे. आणि याच्यामध्ये जाता या नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी सुद्धा फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेले आहे. मित्रांनो, हा जी.आर. हे परिपत्रक आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ते पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.